रचना, वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपली कुकिंग सिरीज चालू आहे. आज मी आलेली आहे माझ्या एका छोट्या मैत्रिणीकडे आणि ती आज आपल्याला काय करून दाखवणार आहे आणि कोण आहे माझी ती मैत्रीण, तर तुम्ही तिला बघायला उत्सुक असाल. तर जास्त वेळ न घालवता मी लगेचच तिला बोलवते आणि आपण तिच्याच तोंडून ऐकूया की तिचं नाव काय आहे आणि ती आज आपल्याला काय करून दाखवणार आहे. सानू, ये सगळ्यांना सांग तुझं नाव, तुम्हाला कशी ओळखतेस आणि आज तू आम्हाला काय बनवून दाखवणार आहेस. माझं नाव सान्वी थवी आहे आणि मी ही माझी मम्मीची खूप क्लोज फ्रेंड आहे. तर तिला मी लहानपणीपासूनच ओळखते आणि लहानपणीपासून आम्ही भरपूर मजा, म्हणजे हिच्या लहानपणीपासून आम्ही एवढी धमाल केलेली, आमचे खूप नाईट आउट व्हायचे, बरोबर की नाही. आता थोडं खूप कमी झालंय कारण की आता स्कूल असतं चालू आणि मध्ये मध्ये आम्ही भेटत असतो एकमेकांना. आणि मी प्रेमाने हिला सानू म्हणते लहानपणापासून आणि तू मला प्रेमाने काय बोलतेस? रचना. लहानपणीपासून ती मला रचनाच बोलते आणि मला पण ते आवडतं. सानू, तू मला सांग की तुला काय आवडतं, म्हणजे खाण्यामध्ये तुला काय आवडतं? खाण्यामध्ये तर मला सगळंच आवडतं. सगळंच आवडतं, पण तुझं सगळ्यात फेवरेट काय? मला तर माहिती आहे हिच्याबद्दल बरंच काही, पण तू मला इथे सांग की व्हेज जास्त तुला खायला आवडतं की नॉनव्हेज? नॉनव्हेज. आपली पार्टी आहे भाई, नॉनव्हेज अच्छा लगेगा काय. आमच्या खूप अशा आठवणी आहेत की आम्ही खूप चांगला वेळ एकत्र घालवलेला आहे आणि खूप मस्त मजा केलेली आहे. आपण दापोलीला गेलेलो तेव्हा पण किती भारी मजा केलेली आहे. अलिबागला गेलो आम्ही, बऱ्याच पिकनिक झाले आहेत आमच्या आणि खूप आमचा ग्रुप पण ना एकदम असा मोठा ग्रुप आहे. सगळेजण आता आम्ही कधीतरी भेटूच एकदा. आता सगळ्यांची त्याच्यातल्या 2-3 जणांची लग्न झाली, त्याच्यामुळे ते सगळे लांब लांब आहेत आणि आम्ही त्यातल्या त्यात आम्ही बदलापूरमध्ये राहतोय, बरोबर की नाही. तर आता मला तू सांग की तू आता काय, म्हणजे कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस? आता आम्ही 8th मध्ये आहे आणि स्टडीमध्ये एक नंबर आहे, सगळ्या गोष्टीमध्ये हुशार आहे आणि आमची सगळ्यांची लाडकी आहे. तर जाणं तू मला सांग, आज तू आपल्या कुकिंग सिरीज मध्ये कोणती रेसिपी दाखवणार आहेस? पॅनकेक. म्हणजे ते डोरेमॉन मध्ये लहानपणीपासून ते असायचं ना, डोरा केक. ओके, त्या प्रकाराचं आहे. आज सानवीची आपण रेसिपी बघायला जाणार आहोत तिच्या किचन मध्ये. तर चला बघूया काय काय मजा मस्ती मध्ये आमची सानू, मी तर सानूच बोलते कारण की लहानपणापासूनची सवय आहे सानू, तर मी तर सानूच बोलणार, मी सानवी नाही बोलणार. तर सानूची पॅनकेकची रेसिपी बघण्यासाठी आपण जाऊया तिच्या किचन मध्ये. चलो. पॅनकेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य सानूने सगळं काढून घेतलेलं आहे आणि माझे बाकीचे व्हिडिओ बघितलेले आहेत, त्याच्यामुळे तिने एकदम परफेक्ट सगळं साहित्य वगैरे काढून ठेवलंय. तर आता आपण बघूया सानू कशा पद्धतीने पॅनकेक बनवते आणि मला खायला देते. सानू, आर यू रेडी? चलो. हा 1 कप मैदा घेतलाय. ओके. हा 1/2 कप व्हीट फ्लावर घेतलाय. हा. ही साखर आहे, पण पिठी साखर आहे. ओके. मग हे बटर आहे. हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर. ओके. याच्यामुळे तो पॅनकेक फुलतो. मग नंतर वरतून टाकायला हर्शीज सिरप आणि व्हॅनिला एसेन्स आणि मीठ. ओके. तर पहिला आपण मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेऊ. ओके. गव्हाचं पीठ हे घेतलंय, अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा, करेक्ट? ओके. मग आता ही पिठी साखर घालायची त्याच्यामध्ये. आता काय घालायचं हे आपल्याला? बेकिंग सोडा. किती घेतेस? 1 चमचा? जर असा एकदम. ओके, बघू दे. 1 पिंच. ओके, ठीक आहे. आणि तेवढंच बेकिंग पावडर. बेकिंग पावडर बेकिंग सोडा पेक्षा जरासा जास्ती टाकायचं. ओके. किती घ्यायची ती? ही 1 चमचा. ओके. ते दूध टाकायचं. दूध किती घ्यायचे ते? दूध 2 वाटी 3 वाटी, जेवढं तुम्ही बनवताय त्याच्या हिशोबाने. अच्छा. पहिले एवढं टाकून घ्यायचं. हा. आणि मग नंतर आता व्हॅनिला एसेन्स. ओके. व्हॅनिला एसेन्स नाही टाकलं तरी चालतो, पण टेस्ट ह्याची जास्ती चांगली येते. बटर किती घ्यायचंय? 2 छोटे चमचे. ओके.
आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हम्म. त्याच्यामध्ये अंड टाकायचं असेल तर अंड पण टाकू शकतो. ओके, पण आज आपण अंड टाकत नाहीये. तर आता हे खूप हे झालंय म्हणून अजून थोडं थोडं जसं आपल्याला लागतंय तसं आपण दूध ऍड करायचं ना त्याच्यामध्ये. आता थोडंसं ह्याच्यात पाणी ऍड करू कारण की हे खूप घट्ट झालंय ना. तर आता ह्याची अशी कन्सिस्टन्सी झाल्यावरती म्हणजे जास्ती थिक नाही आणि जास्ती असं पण नाही. तर त्याच्यानंतर जरासं मीठ टाकायचं एकदम किंचित. ओके. आणि हे मिक्स करून घ्यायचं. ह्याची कन्सिस्टन्सी अशी झाल्यावरती 10-15 मिनिटं ह्याला असं ठेवायचं. जर का तुम्हाला केळं टाकायचं आहे, जरा हेल्दी असं बनवायचं असेल तर तुम्ही केळं पण टाकू शकतात. पण आता आमच्याकडे अवेलेबल नव्हतं तर आम्ही नाही टाकलं. ठीक आहे. आता 10 मिनिटं ह्याला सेट व्हायला ठेवूया. ठीक आहे, चालेल. फ्रेंड्स, तुम्ही बघितलं पॅनकेक साठी काय काय बॅटर कसं बनवायला लागतं ते आता आम्ही केलेलं आहे. सानूने आपल्याला दाखवलेलं आहे आणि 10 मिनिटासाठी आम्ही ते बॅटर सेट करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत म्हटलं 10 मिनिटं आपण थोडंसं गपशप करूया. नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहिती आहे रेसिपी बरोबर गपशप आणि थोडीशी मजा मस्ती तर झालीच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त सानूचं बऱ्याच असे उपक्रम चालू असतात. तुझं अभ्यासाव्यतिरिक्त तुझं कुठलं एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज चालू आहेत? अभ्यास तर पहिली गोष्ट मी घरीच करते. अभ्यासाचा क्लास नसतो. कधीच लावलेला नाहीये तिने क्लासेस. कधीच नव्हती ना तू क्लासेसला? कधीच जात नाही. पण अभ्यासामध्ये नंबर किती असतो? लास्ट इयर 3rd आलेला. लास्ट इयर स्कूल मधून 3rd नंबर आलेला. म्हणजे असं तिचं अभ्यासामध्ये पण खूप छान आहे आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये पण भारी आहे. आता तू काय काय करतेस ते सांग. आता तू कशामध्ये आहेस? काय एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी तुझी चालू? आता सध्या माझा ड्रॉइंगचा क्लास चालू आहे कारण की मला एलिमेंटरी इंटरमिजिएट द्यायची आहे. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला लहानपणीपासून गाण्याची आवड आहे कारण की माझ्या मम्मीला पण गाण्याची आवड आहे आणि ती पण गाणं शिकली आहे. तर तसंच मला पण गाणं शिकायची इच्छा आहे. तर मी आता सध्या शास्त्रीय संगीत शिकते. ओके. आता तुला गाणं आवडतं हे तर मला लहानपणापासून माहितीच आहे. तो आता गाणं म्हणून दाखवणार मग आम्हाला? आहे तुझं काही रेडी गाणं? एक नवीन गाणं मला एक आवडतं जे आता सध्या रिलीज झालंय जस्ट. ओके, तर आम्हाला बोलूनच दाखव. खाम खा पन्नों पे तूने राग जो सजाए थे कि लौट ना पाएंगे तो रच दे लबों पे अभी दौड़ते दौड़ते हम थम गए हाफते हंसते पल रहे शाम मद होश और तेरा नूर क्या ये है सुकून क्या ये है सुकून तुरु 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 तुरु. खूप छान, खूप छान, खूप छान. मस्त बोललीस गाणं. अजून पण नेक्स्ट टाइम मला अजून तुझ्याकडनं खूप काही गाणी ऐकायची इच्छा आहे. आता आपलं पॅनकेकचं रेडी झालं असेल त्याच्यासाठी मी थोडासा ब्रेक घेते. अदरवाईज मला सानूची खूप गाणी आवडतात ऐकायला कारण की लहानपणी पण जेव्हा आम्ही खूप मजा मस्ती करायचो नाईट आउट यांच्या घरीच असायचा आमचा. बऱ्याचदा यांच्या घरीच नाईट आउट असायचं तेव्हा पण आम्ही खूप मजा करायचो. दमशरात तर खेळून खेळून आम्ही एवढे थकायचो ना रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत आम्ही दमशरात खेळायचो. आणि आम्ही नाईट आउटला गेलो की ही पण आमच्या बरोबर जोपर्यंत आम्ही जागे असायचो तोपर्यंत आमच्याबरोबर ही जागी असायची. बरोबर ना? मग माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे पण ही माझ्यासाठी माझीच मैत्रीण आहे एक छोटीशी. तर आता पॅनकेकचं आपण जे बॅटर सेट करायला ठेवलेलं ते रेडी झालं असेल. बऱ्याच म्हणजे आपल्याला 10 मिनिटं झालीत ना? आहे. तर आता आम्ही जातो, जास्त वेळ नाही घालवत आणि जातो लगेचच पॅनकेक करायला. चलो. तवा टाकलेला आहे तर आता आपण ह्याच्यावरती बटर टाकूया. ओके.
किती वेळ ठेवायचा आणि हा जिथपर्यंत वरती बबल्स सारखे होत नाही तिथपर्यंत ठेवायचं. बर. हे मी लॉकडाऊन मध्ये माझ्या मैत्रिणी सोबत व्हिडिओ कॉल वरती पण बनवलंय. अरे वा, लॉकडाऊन मध्ये बरंच काय काय केलं असशील ना तू पण. केक वगैरे बनवलीस की नाही? हा, असे बबल्स यायला सुरू झालेत. तर आता आपण पलटवू शकतो. वन, टू, थ्री, लेबात. सुपर, मस्त. ह्याला तुम्ही अजून पण ब्राऊन होऊन देऊ शकता. ओके ओके, म्हणजे याच्यापेक्षा ब्राऊन करायचंय का आपल्याला? नाही, असं पण चालतो, पण अजून ब्राऊन केलं तरी चांगला. ओके. सानूच्या हातचा टेम्पटिंग पॅनकेक इथे तयार होत आहे. साईडने थोडंसं बटर तिने ऍड केलं अजून. झालाय हा? किती वेळ लागेल आता? झालाय. ओके. तर आता आपण हा काढून घेऊया आणि अजून एक बनवूया. बरं. अशीच सेम प्रोसेस मी दुसरं पण बनवून घ्यायचं. ओके. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलं सानूने कशा पद्धतीने पॅनकेक बनवलेला आहे. आता जसं तिने आता केला तसंच बाकीचे सुद्धा पॅनकेक आम्ही लगेचच बनवून घेतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. काय सानू, बरोबर ना? तर फ्रेंड्स बघा, अशा प्रकारे सानूने 4 पॅनकेक बनवून घेतलेले आहेत. आता काय करायचंय सानू? आता जस्ट डेकोरेशन साठी वरतून आपण हर्षीज सिरप अजून गोड बनवता, तर तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता. काय आहे हे पावडर्ड शुगर आहे, पिठी साखर ना. ओके. कधी शिकली सानू तू हे सगळं? हा, नाही शिकली मी, आई नेहमी करते तर तेव्हा बघता. अच्छा, गुड गुड, व्हेरी गुड. काहीतरी ट्राय करू. कर, तुला काय करायचं ते कर, रेसिपी तुझी आहे. हा हा हा, खूप टेम्पटिंग दिसते यार. चल लवकर खाऊया. चलो. रचना, हे रेडी आहे. अरे वा, मस्त सजवलंय एकदम. प्लेटिंग किती भारी केली आहे. तर फ्रेंड्स, सानूच्या हातचा बनलेला पॅनकेक आपला रेडी आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप छान डेकोरेट पण केलेलं आहे तिने, मस्त असं. तू पण घे. तू आधी टेस्ट. बरं, ठीक आहे. परफेक्ट गोड झालेला आहे. जास्त गोड नाहीये, कमी गोड नाहीये, एकदम सानूच्या हातचे पॅनकेक एकदम परफेक्ट. खूप छान झालंय. फ्रेंड्स, तुम्हाला कसे वाटले पॅनकेक सानूने बनवलेले आम्हाला नक्की सांगा. ह्या रेसिपीला कमेंट तर फ्रेंड्स पाहिजेच आहे. बघ किती लहान मुलगी आहे, 8th स्टँडर्ड मध्ये आहे आणि तिने माझे बाकीचे व्हिडिओ बघून तिने मला स्वतः सांगितलं की रचना, मला सुद्धा या तुझ्या सिरीज मध्ये पार्टिसिपेट करायचंय आणि मला सुद्धा एक रेसिपी बनवून तुझ्या चॅनलवरती दाखवायचंय. त्याच्यामुळे मला खूप आवडलं. तिने इनिशिएटिव्ह घेतलं आणि मला सांगितलं की मला करायचंय. म्हणून म्हटलं चला. मला आधी पहिलं वाटलेलं की सानू आणि रेसिपी करणार. मी शॉक होती खरं तर, आणि मला बिलीव्ह होत नव्हतं की सानू रेसिपी करणार. मला वाटलं मॅगी वगैरे करेल, पण ती म्हणाली मी पॅनकेक बनवलं. मी म्हटलं सानू तुला जमेल का? पण तिने खूप छान पद्धतीने आणि एकदम परफेक्ट पद्धतीने आणि छान एकदम, म्हणजे काही असं बोलूच शकत नाही की लहान मुलीने बनवलेली रेसिपी आहे हे असं कोण बोलूच शकत नाही. तुम्ही सुद्धा ट्राय करा घरी. तिने दाखवल्याप्रमाणे तिने कसं केलं त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा.
आता मी हे पॅनकेक लगेचच फसते करते, कारण की मी एकटी खाणार नाहीये, सानू सुद्धा आता हे पॅनकेक खाणार आहे. सानू पण खाणार आहे ना, तिला पण खायचं आणि तिची फेवरेट आहेत. आणि आमची बाकीची मंडळी आतमध्ये बसलेली आहेत, ती सुद्धा वाट बघतायत की सानूच्या हातचे पॅनकेक कधी खायला मिळणार आहे. तर चला आम्ही आता जरा फसते करतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. तू सांग कसे झालेत. मी नेहमी जसे बनवते त्याच्यापेक्षा चांगले झालेत ना. अरे वा, म्हणजे काय आहे ना, नेहमी तर ती बनवतेच, पण आज कसं आहे ना, रचनाची साथ तिला भेटली ना, त्याच्यामुळे पॅनकेक आजचे एकदम भारी झालेले. बरोबर आहे, खरं आहे की नाही. हो. चला फ्रेंड्स, आता मी हे फस्ते करून घेतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. फ्रेंड्स, पॅनकेक फस्त करून झालेले आहेत. मला खूप आवडलं. कुक विथ रचना या सिरीज मध्ये पार्टिसिपेट केलंस, मला खूप आवडलं. फ्रेंड्स, आतापर्यंत आपल्या एवढ्या कमी वयातल्या मुलीने आपल्या कुकिंग सिरीज मध्ये पार्टिसिपेट केलेलं नव्हतं. आज ही पहिलीच छोटी मुलगी आपल्या कुकिंग सिरीज, छोटी नाहीये ऍक्च्युली, 8th स्टँडर्डला आहे, तरी पण माझ्यामध्ये तरी तिने खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आणि तिने आपल्या कुकिंग सिरीज मध्ये पार्टिसिपेट करून आपल्याला छान अशी रेसिपी करून दाखवली. त्याबद्दल तुझे खूप 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 थँक्यू तुला. आणि सिरीज मध्ये सहभागी झाल्याबद्दल तुला रचना सोहळकडून छोटीशी गिफ्ट. थँक्यू. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची सानूच्या हातची बनवलेली रेसिपी पॅनकेक कशी वाटली, तिने म्हटलेलं गाणं कसं वाटलं, आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव्ह यू ऑल.